विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आपला कॉम्प्युटर आयटी आणि एएमएल चा M3 चा पेपर आहे। इनसेमच्या पेपरमध्ये आपण कशा प्रकारे आउट ऑफ मार्क घेऊ शकतो किंवा कमीत कमी आपले 17, 18, 20 मार्कांपर्यंत आपण कसं जाऊ शकतो, या दोन्ही प्रकारे आजचा हा पेपर पॅटर्न मी एक्सप्लेन करणार आहे। याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या मुलांना हेल्प होणार आहे। ज्याला जो पहिल्यापासून अभ्यास करतो पण आउट ऑफ घ्यायचे त्याला हा पेपर पॅटर्न कळून जाईल। सो केलेल्या अभ्यासातनं काय कुठे येतं, कुठलं इम्पॉर्टंट आहे, कशावर फोकस करायचा ही आयडिया क्लिअर होईल आणि तो M3 आउट ऑफ गेला। आणि ज्याला जस्ट पहिल्यापासून अभ्यास करतो पण अजून कॉन्फिडन्स नाही आला, 22-25 मार्कांपर्यंत जायचे, त्याला पण आयडिया क्लिअर होऊन जाईल। आणि ज्यांनी सुरुवातच नाही केली, आता सुरुवात करायची, 2च दिवस आहे पण काढायचा पेपर, 18-20 मार्क घ्यायचे, त्याला पण आयडिया क्लिअर होईल। सो तिन्ही प्रकारच्या मुलांसाठी हा व्हिडिओ असणार आहे। तिघांनाही मी आयडिया क्लिअर करतो। बघा, आपला कॉम्प्युटर आयटी एएमएल चा M3 पेपर आहे। क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे दोन्ही पण युनिट नंबर 1 वर असतात आणि क्वेश्चन नंबर 3 आणि 4 हे दोघे पण युनिट नंबर 2 वर असतात। पहिला युनिट आहे आपला LD आणि दुसरा युनिट आहे आपला फुरियर अँड झेड ट्रान्सफॉर्म। बघा मित्रांनो, आधी एक चूक काय करता मुलं ते समजून घ्या। क्वेश्चन नंबर 1 मध्ये किती, समजा तुम्हाला 2 प्रश्न येतात आणि 2 मध्ये एक प्रश्न येतो, आपल्याला तर सोडवायचे 3च प्रश्न आहे, कारण प्रत्येक प्रश्नाला 5-5 मार्क आहे। 5-5-5 15, 5-5-5 15, 15-15 30 असा आपला पेपर आहे। क्वेश्चनला क्वेश्चनवर आहे। मुलं काय चूक करता आम्हाला माहिती। बघा, क्वेश्चन नंबर 1 मधले ए मधले 2 सोडवता आणि इकडे हा अवघड जातो म्हणून याच्या 2 मधला बी सोडवता, असं चालत नाही। यस, क्वेश्चन नंबर 1 घेतला तर 1 मधलेच ए मधले 2 करा आणि बी कंपल्सरी करा, 2 ऑप्शन सोडा। आणि जर 2 घेतला तर 1 ऑप्शन सोडा, क्वेश्चनला क्वेश्चन और असतो। सिमिलरली 3 आणि 4 मध्ये तसंच, 3 घेतला तर 3 पूर्ण करा, 4 ऑप्शन सोडा, आणि 4 घेतला तर 3 ऑप्शन सोडा, 4 पूर्ण करा। क्लिअर आहे? आता बघा, क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन असतात, 3 पैकी तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे असतात। पहिला प्रश्न हा शॉर्टकट मेथड वरती असतो। शॉर्टकट मेथड आपल्या 8 शॉर्टकट मेथड, e⁻x, नंतर साइन कॉस, x⁻m, e⁻x × v, x × v, ओके, या सगळ्या शॉर्टकट मेथड वरती। व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर बघा, दोन्हीकडे पण येणारा प्रश्न आहे, फिक्स प्रश्न। शॉर्टकट मेथड इकडे पण येईल, इकडे पण येईल। व्हेरिएशनचे टोटल 8 ते 10 प्रश्न आहे। मी सगळे पर्पल ऍप मध्ये एकदम भारी पद्धतीने शिकवले, तुम्ही व्हिडिओ बघून घ्या। सो याच्यातल्या 8-10 मधलाच प्रश्न रिपीट होतो, म्हणजे 5 मार्क फिक्स आहे। आणि इकडे कॉची लिजेंडरी बघा, हे पण फिक्स आहे। कॉची मध्ये 5-6 प्रश्न आहे आणि लिजेंडरी मध्ये 5-6 प्रश्न आहे। हे प्रश्न तेच रिपीट होत आहे, म्हणजे हे 10 मार्क तुमचे डायरेक्ट फिक्स आहे। यस, तुम्हाला ते बघायचे असेल तुम्ही लगेच पर्पल ऍप ऍप्लिकेशन डाउनलोड करतात, मी सगळे शिकवले आहे, ते बघून घ्या, स्कोर करून टाका। मित्रांनो बघा, आता शॉर्टकट मेथड झाल्या, व्हेरिएशन पॅरामीटर झालं, या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा। शॉर्टकट जमल्या तर कॉची सोडवता येतं, व्हेरिएशनला तसं अडचण नाही, व्हेरिएशन वेगळी मेथड आहे, शॉर्टकट नाही केलं तरी सोडवता येतं। आता क्वेश्चन नंबर 1 च्या बी ला गेले तर इथे ग्रुपिंग कॉम्बिनेशनचा प्रश्न येतो किंवा मल्टीप्लायरचा प्रश्न येतो। या दोघांपैकी एक प्रश्न फिक्स येतो। या 2 डिफरंट मेथड आहे आणि या एकदम सोप्या आहे। इकडचं काहीच नाही केलं, डायरेक्ट पुस्तक घेतलं, हे सोडवायला लागले तरी जमेल। यस, कारण हे पूर्ण डिफरंट आहे। छोटे छोटे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आले तर ग्रुपिंग कॉम्बिनेशन आणि मल्टीप्लायर जमून जातं। सो मी तुम्हाला सजेस्ट करेन, क्वेश्चन नंबर 2 पेक्षा 1 अटेम्प्ट करा। 1 मध्ये पूर्ण 15 पैकी 15 मार्क पडतात आणि 1 हा क्वेश्चन नंबर सोपा आहे, कारण 2 मध्ये इथे सायमल्टेनियस येतो बी मध्ये, आणि सायमल्टेनियस खूप टफ आहे। सायमल्टेनियस मध्ये इलेक्ट्रिक सर्किट सारखे प्रॉब्लेम असतात, त्याच्यातनं आपल्याला गणित कन्वर्ट करावं लागतं शॉर्टकट मेथड मध्ये, मग y काढायचा आणि x काढायचा। सो हे खूप लेंदी गणित येतं, त्यापेक्षा हे एकदम इझी। सो क्वेश्चन नंबर 1 ट्राय करा, त्याच्यात तुम्हाला आउट ऑफ 15 पैकी 15 मार्क पडतात। क्वेश्चन 2 हा डिफिकल्ट जातो कारण या क्वेश्चनमुळे, बाकी इथे सोपं आहे। आणि लिजेंडरी कॉची मध्ये पण कॉची सोपं आहे लिजेंडरी पेक्षा, त्यामुळे क्वेश्चन नंबर 1च करा। हे झालं आउट ऑफ वाल्यासाठी। आता ज्याला जस्ट पास व्हायचंय त्यांनी काय करा बघा, शॉर्टकट मेथडच्या नादी लागू नको, कारण शॉर्टकट मेथड आहे 8, त्या 8 कधी करशील आणि कधी तुझा टाइम संपेल, त्या 8 केल्यावर तुला कॉची आणि लिजेंडरी समजेल। त्यामुळे शॉर्टकट मेथड स्किप कर, म्हणजे तुझं कॉची लिजेंडरी पण स्किप होऊन जाईल। तुझं ऑप्शन 2च राहिले, काय राहिला, व्हीओपी आणि ग्रुपिंग कॉम्बिनेशन। बघ, पहिल्यांदा व्हीओपी साठी तुला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढावं लागेल। कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये 4 केसेस असतात, बरोबर, रिअल अँड डिस्टिंक्ट रूट, रिपीटेड रूट त्या टाइपचे, इमॅजिनरी रूट त्या टाइपचे, सोपे कॅल्सीवर सोडून शिकून घ्यायचं। सो कॅल्सी ट्रिक पण मी आपल्या ऍप मध्ये शिकवलं, त्या बघून घे। सो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कर, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन जमलं तुला व्हीओपी जमेल, व्हेरिएशन पॅरामीटर, आणि ग्रुपिंग कॉम्बिनेशन ही एक मेथड, आणि मल्टीप्लायर एवढं केलं तर हे तुझे 5 मार्क, हे 5 मार्क, 10 मार्क, याचा एक वायसी काढून ठेव 1 मार्क, 11 मार्क। बघ, 11 मार्क कुठेच नाही गेले। सो जेव्हा सगळं करतो तेव्हा 15 पडतात आणि जस्ट ऑप्टिमाइज करतो तर 11 पडतात।
यस. सो ज्याला स्कोर करायचं त्यांनी सगळं करा, ज्याला जस्ट पास व्हायचं 2-3 दिवस त्यांनी एवढंच करा. ही आयडिया मी सांगितली, फॉलो कर. मी 100% तुला लिहून देतो, तू स्कोरच होशील. हाच पॅटर्न फॉलो कर. क्लिअर? तुला काय करायचं तू ठरव. यस. नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 3 आणि 4 ला येतो. 3-4 आहे फुरियर आणि झेड ट्रान्सफॉर्म. याच्यामध्ये जर तुला आउट ऑफ मार्क घ्यायचे तर मी तुला सजेस्ट करेल क्वेश्चन नंबर तुला अटेम्प्ट करायचा आहे 4. कारण 3 मध्ये 2-2 फुरियर आहे आणि फुरियर थोडं टफ आहे झेड पेक्षा, कारण फुरियर मध्ये मोठे मोठे इंटिग्रेशन आहे. झेड मध्ये इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह काही नाही. सो झेड इज इझी. सो क्वेश्चन नंबर 4 जर केला तर 4 मध्ये बघ, ए मध्ये तुला एनी वन दोन पैकी एक सोडवायचा. हा झेड एन झेड इनवर्स, झेड स्किप करून टाक, फक्त झेड इनवर्स कर. 5 मार्क फिक्स होता. झेड इनवर्स मध्ये काय येतं बघ, 3 टाईप आहे, पार्शियल फ्रॅक्शन आणि इन्व्हर्जन इंटिग्रल. हे दोन असं पाहिजे ते, पार्शियल फ्रॅक्शन आणि इन्व्हर्जन इंटिग्रल. या दोघांपैकी एक प्रश्न येतो आणि तिसरा आहे डिफरन्शियल इक्वेशन. बघ, पार्शियल फ्रॅक्शन किंवा इन्व्हर्जन इंटिग्रलचा प्रश्न इथे फिक्स येतो या दोघांपैकी. 5 मार्क झाले तुझे. 2च मेथड कर. झेड मध्ये 10 मेथड आहे, 10 कशाला करतो, 2च कर ना. हा अटेम्प्ट कर, याचं काम झालं, 5 मार्क झाले. या दोघांपैकी प्रश्न इथे येणार. डिफरन्शियल इक्वेशन बघा, हा फिक्स आहे इथे. हे 5 मार्क, 10 मार्क झाले, आले 10 मार्क. हे एकदम इझी. आणि मग फुरियर मध्ये फक्त इथे फुरियरचा प्रश्न येतो. फुरियर मध्ये साइन इनवर्स, ओके, साइन फुरियर साइन कोसाइन, आणि नंतर ई रेस टू चे एक्झाम्पल आहे, या टाईपचे एक्झाम्पल. त्याच्यानंतर नंबर्सचे एक्झाम्पल आहेत तुझ्याकडे, आणि एक्स स्क्वेअर वगैरे या टाईपचे 1 2 3 4 5 या 5 टाईपचे गणित बघून घे. 5 5 5 15 मार्क तुझे सिक्युअर होत आहे. तुला हे 15 आणि हे 15 डायरेक्ट आउट ऑफ 30 मार्क पडून जातात. सो क्वेश्चन नंबर 4 कर, इकडे 3 स्किप करून टाक, 4 ला जा. कळालं? आणि आता जर ज्याला जस्ट पास व्हायचंय, ज्याला 11 झाले, इकडे 10 मार्क घ्यायचे. सो त्यांनी काय करा, कारण हे 15 आणि 15 30 टॉपर झाला, 11 10 21 स्कोर झाला 2 दिवसात. सो बघ आता स्कोर वाल्याने काय करायचं, फक्त एवढं अटेम्प्ट करायचं, एवढंच. हे फुरियरच्या आधी लागायचं नाही, कारण स्कोर त्याला जे फक्त स्कोर करायचं, त्याला टॉप नाही करायचंय, तो त्याला इंटिग्रेशन जमणार असेल त्याने एवढंच अटेम्प्ट कर. 3च टाईप. आणि इकडे 11 बघ, 10 मधून 3 टाईप, 11 मधून फक्त 1 2 3 4 4च दिले, झालं ना. जे 4 आणि 3 60 टाईप मध्ये तू 21 मार्क घेतो. यस. आणि जेव्हा हे 10 20 टाईप करतो आपण, तेव्हा आपल्याला 30 मार्क पडतात. सो क्लिअर? या पद्धतीने काम कर, बिंदास राहा, तुझा M3 स्कोरच होणार आहे. आणि काहीच वाट न बघता इतक्यात पण तुला हेल्प करतो मी, सगळ्या गोष्टी बेस्ट ऑफ बेस्ट देतो. येस. सो पर्पल हॅटचं आपलं ऍप्लिकेशन आहे, प्ले स्टोर वर तू लिंक, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड कर. पर्पल हॅट ऍप मध्ये मी काय काय दिलंय, या सगळ्या M3 पहिल्यांदा मराठीत शिकवलाय, इंग्लिश डोक्यावरून जाते, मराठीत. सेकंड, हे व्हिडिओज मध्ये एकदम सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सांगितलंय, कसं येतं, काय येतं, कुठले IMP क्वेश्चन येतात, त्याच्या नोट्स पण देऊन दिले, तुला पुस्तकाची गरज नाही. त्याच्यानंतर मागच्या वेळची इनसेमची पेपर विथ ऑप्शन 30 60 मार्काची पूर्ण सॉल्व्ह करून दिली ऍज इट इज. ती पेपर सोल्युशन तुला बाजारात जाऊन घेण्याची गरज नाही, आपल्या कोर्समध्येच मी फ्री करून दिले. तू कोर्स घेतला की तुला ते डायरेक्ट भेटून जाईल. आणि IMP क्वेश्चन सुद्धा, हा पेपर पॅटर्न पण आहे, पेपर पॅटर्न दोन्ही वेने आहे, ज्याला फक्त पास व्हायचं आणि ज्याला आउट ऑफ घ्यायचे, दोघांसाठी पण हा पॅटर्न तिथे दिला आहे व्हिडिओ. आणि प्लस तुला IMP क्वेश्चन सुद्धा दिलाय. सो सगळं 1 क्लिकवर आहे आणि एकदम ऑफर्डेबल आहे. सो लगेच पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड कर. तू म्हणशील सर वेळ कमीच राहिला, काय 8 दिवस राहिले? 8 दिवस नाही ना, पुढे 2 महिने ना. इनसेम तर तुझी ह्या पॅटर्ननी क्लिअर होऊन जाते आपल्या ऍप सोबत, कारण सेल्फ करण्याचा तर नादी लागू नको, बाकी विषय पण आहे. क्लिअर? सो ऍप्लिकेशन घेऊन कामाला लागून जा, पास होऊन जा. आणि 1 एप्रिल पासून आता जस्ट स्कोर कर, पण 1 एप्रिल पासून तेच ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन तो 6 महिने चालणार आहे. पुढचे 3 महिने, 2 महिने एक्झाम आहे. एंड सेम पहिल्यापासून अभ्यास कर, आम्ही आहे बाकी. मी जे शिकवलंय ते परफेक्ट कर बघ, एंड सेम पण डायरेक्ट स्कोर करशील. सो लगेच ऍप्लिकेशन डाउनलोड कर आणि तुझा M3 हा स्कोर कर. या पद्धतीने मित्रांनो तुम्ही अभ्यासाला लागा, मी 100% गॅरंटी देतो तुमचा M3 हा स्कोरच होणार. सो बिंदास राहा. येस, हा पॅटर्न फॉलो करा. काही डाऊट आले लिहा. बाकी भेटूया. बाकी आपल्या पर्पल हॅट ऍपवर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे भरपूर सारे पेपर सोल्युशन्स, पेपर पॅटर्न, व्हिडिओ लेक्चर अवेलेबल आहे, तेही बघायच्यात. काही डाऊट आला तेही लिहा. आणि तुला जर खरोखर क्लासेस करायचे असतील, सबस्क्रिप्शन नसेल लागेल, तुला 2 ऑप्शन दिले. एक सबस्क्रिप्शनचं ऍप घेऊन स्वतः अभ्यास कर, कामाला लाग तरी स्कोर होऊन जाशील. आणि तुला वाटतं सर मला स्वतः तुमच्याकडे शिकायचंय, तर 2 ऑप्शन आहे. क्लासेसमध्ये तू ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस करू शकतो. ऑफलाईन नाशिकमध्ये आहे वेगवेगळ्या लोकेशनला, आणि ऑनलाईन पण आहे. तू आपल्या डिस्क्रिप्शन नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून जॉईन कर. आता माझी 15 ते 18 मार्च 4 दिवसांची फास्ट ट्रॅक बॅच आहे. तुला काहीच येत नाही तरी तो फास्ट ट्रॅक बॅच मध्ये तू 4 दिवसात M3 तुझा 100% गॅरंटेड, मी तुला 20-22 मार्क काढून देईल, खात्री देईल. नंतर एंड सेमला आपण पुढे स्कोर करू, 70 पैकी 70 काढू. या पद्धतीने ही बॅच यासाठी जॉईन करू शकतो. थँक्यू.